नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की वसुंधरा गडबडीत तिथून निघालेली असते. ती रिक्षा शोधते आणि रिक्षात बसते आणि रिक्षावाल्याला सांगते की गाडी या पत्त्यावर न्या आणि प्लीज फास्ट चालवा, लवकर लवकर चालवा, असं ती रिक्षावाल्याला सांगत असते. इकडे शार्दूल, आकाश सगळे बसलेले असतात. आकाश म्हणतो की ठीक आहे, आपण करूया का असं, वसुंधरा घरी नाही आहेत. तेव्हा शार्दूल म्हणतो की अहो पण साक्षीदार म्हणून तर वसुंधरा वहिनीच हव्या होत्या ना, त्या असता तर आपण केली असती, आपण थोडा वेळ थांबायला हरकत नाही. तेव्हा जयश्री म्हणते की अरे तिचं हे नेहमीचंच आहे, नेमक्या महत्त्वाच्या कामाच्या वेळी ती बाहेर उंडारत बसत असते आणि सहीच करायचं ना, मग अवनी करेल ना सही. अवनी म्हणते की हो हो मी करेन, मला खरंच काहीच हरकत नाही आहे. तेवढ्या तनया चहा करायला आत गेलेली असते. तिला चहा करायला येत नाही. अखिल तिच्या मागे मागे जातो. तेव्हा तनया म्हणते की अरे अखिल, मला चहा बनवायला येत नाही. तेव्हा अखिल म्हणतो की अगं तनया, तू अजून रुसली आहेस का माझ्यावर. तनया म्हणते की नाहीतर काय करणार अखिल, तू आत्ताच लक्षात ठेव, आपलं आत्ता लग्न झाले, तू हे समजायला हवंस, तू हे दादाला सांगायला हवंस. आपली पर्सनल लाईफ काही आहे की नाही, तू कधी बोलायला शिकणार आहेस, नाही तर आपली गाडी एकाच स्टेशनवर अडकेल आणि चहा बनवायला मला येत नाही. अखिल म्हणतो की काळजी करू नको, मी बनवतो चहा, तू कशाला काळजी करते. असं म्हणून अखिल चहा बनवतो आणि बाहेर येऊन बसतो. तनया चहा घेऊन बाहेर येते. बाहेर घेऊन आल्यानंतर चहा ती सगळ्यांना देत असते. चहा देताना जयेश म्हणते हळू तनया, हळू चहा दे, नाही तर त्या वसुंधरासारखा सांडशील त्या पेपरवर. असं म्हटल्यानंतर माधव रागाने जयश्रीकडे बघतो. जयश्री शांत बसते. सगळेजण हसतात. चहा झाल्यानंतर शार्दूल आपला खोटेपणाचा आव्हान म्हणतो की आकाश सर, तुम्ही प्लीज परत एकदा डॉक्युमेंट्स बघून घ्या, नाहीतर उद्या तुम्हाला असं वाटेल की मी तुमची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेतली. आकाशला जरा विचित्र वाटतं, पण तो म्हणतो की अरे पण तू असं का करशील, तुला जर पाहिजेच असेल तर तू माझ्याकडून मागून घेशील ना. शार्दूल हसतो. तरी पण म्हणतो की नाही आकाश सर, माझ्यासाठी तुम्ही एकदा हे सगळे पेपर्स व्यवस्थित आहेत की नाही बघून घ्या. भास्कर म्हणतो की अरे पण तरी पण शार्दूल फोर्स करून सगळ्यांना ते पेपर्स बघायला लावतो. भास्कर बरं म्हणून सगळेजण पेपर्स बघायला लागतात. सगळं ओके आहे म्हटल्यानंतर आकाश त्याच्यावर शार्दूलला सही करायला लावतो. शार्दूल सही करतो. इकडे वसुंधरा अजूनसुद्धा पोहोचलेली नसते. ती रिक्षावाल्याला अजून फास्ट चालवा हे सांगत असते. शार्दूलची सही होते. तो आकाशकडे पेपर देतो. आकाश सही करणारा असतो की इतक्यात वसुंधरा तिथे पोहोचते आणि थांबवते. तिला एवढं घाबरलेलं बघून माधवराव म्हणतात की थांब वसुंधरा, काय झालंय, त्याने जा पाणी आण तिला. असं म्हणून वसुंधराला पाणी देतात. वसुंधरा म्हणते की प्लीज आकाशराव थांबा, हा माणूस फ्रॉड आहे, लकी एंटरप्राइजेस कंपनीच फ्रॉड आहे, त्याच्यावर असंख्य पोलिसांचे गुन्हे दाखल आहेत, हे बघा पुरावे, आणि हे पुराव्यासकट आहेत. तेव्हा आकाश समोर येतो. ती इथं पेपर हातात घेऊन बघतो तर आकाशला सुद्धा खरं आहे याची जाणीव होते. सगळ्या घरातल्यांना खूप मोठा शॉक बसतो. माधव, भास्कर सगळेजण पेपर्स बघतात. शार्दूलच्या लक्षात येतं की आता डाव आपल्या उलट चाललेला आहे. तोडतो, पेपर घेतो. तेव्हा जयेश म्हणते की नाही हे असं होऊ शकत नाही. आकाश म्हणतो की नाही आहे, हे सगळं खरं आहे. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेवढा शार्दूल येतो, पेपर घेतो आणि मोकळ्यातच आणतो की ही कंपनी आपलीच नाही आहे. हो, ही कंपनी फ्रॉड आहे. ह्या कंपनीवर खूप गुन्हे दाखल असतील. ह्या कंपन्या अशा बाजारात जास्त दिवस टिकतच नाहीत. ह्याचं हे बोलणं ऐकून आकाशाच्या तोंडाकडे बघतो. तेव्हा शार्दूल म्हणतो की हो, एकाच नावाच्या 2 कंपन्या असू शकतात ना, आणि ती कंपनी फ्रॉड आहे याचा अर्थ दुसरी कंपनी फ्रॉड असेल असं नाही ना. ह्या कंपन्यांचा काही बिझनेसमध्ये जास्त दिवस स्टे राहूच शकत नाही, असं तो सांगत असतो. जयश्रीला वाटतं की हां आपण सुटलो, कमीत कमी ही कंपनी फ्रॉड नाही आहे, म्हणून शार्दूलवर लगेच सगळ्यांचा विश्वास बसतो. आकाश वसुंधराला शांत करतो. जयश्री म्हणते की तुला काय गरज होती गं बाहेर जायची, नको तेव्हा बाहेर उंडारत बसते, घरात बसायचीस ना, आणि तू असले धंदा करायला बाहेर जातेस का, काय गरज होती तुला. असं म्हणून जयश्री वसुंधराला ओरडून शांत बसते. वसुंधरा रागात शार्दूलकडे बघत असते. इकडे वसुंधरा शार्दूलकडे बघत असताना शार्दूलसुद्धा तिला खुन्नस नजरेने बघत असतो. सगळं झाल्यानंतर शार्दूलच वसुंधराला आपल्याला विटनेस म्हणून सही करायला लावतो. वसुंधराला सुद्धा कोणाला काही बोलायला नको म्हणून ती तिथे सही करते. शार्दूल म्हणतो की बरं ठीक आहे, मी जातो, घ्या काळजी, असं म्हणून तो तिथून जायला लागतो. सगळेजण आराम करायला बाहेर जातात. तेव्हा आकाश वसुंधराला विचारायला लागतो. तेवढ्या तिथे विशाखा आहे. विशाखा म्हणते की मी सांगते ना, म्हणून ती वसुंधराला धमकी द्यायला लागते. तेव्हा जयश्री म्हणते की तुला कसं माहिती ही कुठे होती. विशाखा तिला धमकी देते आणि सांगते अरे ती त्या झोपडपट्टीत होती. तेव्हा जयश्री म्हणते काय,
तेव्हा विशाखा म्हणते की अगं नाही, झोपडपट्टीच्या मागे जे गणेश मंदिर आहे तिथे ती मला दिसली. वसुंधराकडे बघत असते. तेव्हा जयशिखर म्हणते की हो मग एवढंच ना, मग एवढं काय गरज आहे तिला भ्यायची आणि सस्पेन्स ठेवायची, सांगायचं होतं ना, एवढ्या शुभ कार्यासाठी गेली होती, तिला कोणी काही बोलणार नव्हतं. विशाखा म्हणते की जाऊ दे गं, ती घाबरली असेल. जयश्री म्हणते की बरं तू बस, मी तुला काहीतरी चहा पाण्याचं बघते, असं म्हणून ती तिथून निघून जाते. विशाखा जयश्रीला धमकी द्यायला लागते, विशाखा वसुंधराला धमकी देते. हे बघ, मी माझ्या मनात असतं तर सगळं खरं सांगून टाकलं असतं. आज मी तुला वाचवलं आहे, उद्या वाचवणार नाही हे मी कधीही खरं सांगू शकते. लक्षात ठेव, माझ्या मुलीला सांभाळून घ्यायचं, तिला इथे कसलाही त्रास झाला नाही पाहिजे, ही जबाबदारी तुझी आहे. माझ्या मुलीला कसलाही त्रास झाला तर तुझे उलटी गिनती चालू, असं म्हणून ती वसुंधराला धमकी देते. वसुंधरा म्हणते की नाही, पण माझ्यामुळे तिला नाही त्रास होणार, तुम्ही माझी बाजू का समजून घेत नाही आहात. विशाखा म्हणते की तू शांत बस, तुझं हे भोळे चेहरे मला दाखवू नकोस, तू काय आहेस ना हे मला चांगलंच माहिती आहे, असं म्हणून ती वसुंधराला शांत बसवते. इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो. नेहमीप्रमाणे शार्दूल जिंकलेला असतो. इथे पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपल्यानंतर आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहायला भेटणार आहे की वसुंधराला रात्री शार्दूल येतो आणि एकदम किडनॅप करून तोंड बंद करून एका कोपऱ्यात घेऊन जातो आणि तिच्यासोबत जबरदस्ती केल्याचं नाटक करतो. तिला तो खूप घाबरवतो आणि तो तिला म्हणत असतो की आता आकाश नाही आहे, चल ना आपण आपल्या जुन्या आठवणी ताज्या करू, तू आणि मी एकाच बेडवर, असं म्हणून तो चांगलाच वसुंधरावर जबरदस्ती करत असतो. वसुंधरा कशीबशी त्याच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करत असते. हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा ह्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.